तर हे गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा व्लॉगमध्ये. भाई कालच्या व्लॉगमध्ये म्हणजे मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आम्ही पडलो होतो गाडीवरून व त्यांनी काढ करून लागला आम्हाला. घरच्या सांगितलं नाही पण घरच्यांनी पाहिलं, मम्मीने पाहिलं. मम्मी म्हणली काय झालं भाऊ, कसं काय लागलं असं तसं. फादरने पाहिलं, फादर म्हणले कुठं आई घातली होती. म्हणलं काही नाही, गाडी पडले बरी आई घातली कामांना. गाडी चालूच असते. आणि इथं लागलं होतं पायाला आणि बाकी ह्या इथं पोळलं एवढं. इकडे कणगुळीला थोडस नॉर्मल कणगुळी. आणि जे डावा पाय आहे इकडच्या साईडचा आपला डावा कळलो, हा डावा इथं कमराच्या खाली ते पायाचा हाड नसतो त्याला मुक्का मारला लागला होता. म्हणजे एवढा लागले फक्त, तसं काही विषय नाही. तुमचा स्ट्रॉंग आहे, काही विषय होत नाही. तर आज बघू काय होते काय नाही. आजचा ब्लॉग कंटिन्यू करा फक्त, आहे का नाही. आणि हा गाईज आज महाराष्ट्र कृषी दिन आहे, तर सगळ्या शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. लव यू, बाय. तर गाईज जखममध्ये पाणी नाही जावं म्हणून आता अशी कुठे नाही करावं लागू राहिले. पिशीत पाय घातला भाई, कुठं कुठं पाय घालावं लागतं कधी कधी, काय सांगावं आता. आता आंघोळ पांघोळ करतो, नंतर भेटतो तुम्हाला. तर गाईज ह्या जगात आपल्या जखमीवर मीठ चोळणारे लय लोक भेटतील तुम्हाला, पण हळद टाकणार कोणीच नाही भेटणार. कारण आपल्या जखमीवर आपल्यालाच हळद टाकावं लागेल, जसं की मिठ करायला पडे बरोबर तर असा विषय भाई. आणि आजचं ज्ञान संपलं, गुरुदक्षिणा ऑनलाईन घेतली. धन्यवाद. तर काही आंघोळ पांघोळ करून जेवण बिवण करून मी झालतो रेडी. आता वाजलेत 12 वाजलेत. आपल्या कोंबड्याने अंडे दिले दे की उठे दिलं ना, आता का द्यायचं 2 मिनटं उठे ना मला. अरे भाई इथे 4 आहेत, सकाळी मी 3 काढले. ती दे की 4 5 6 सकाळची 3 7 8 9 आणि बघत काय दिलंय का नाही. 10 आणि 11 म्हणजे आत्ताची 11 वाजले. 11 वाजेपर्यंत 11 अंडे किती 4 5 निघते असा मला अंदाज होता संध्याकाळपर्यंत. तर आपल्याकडे अंडे आहेत भाई. ज्याला अंडे लागत असते स्क्रीनवर कुठं तरी नंबर येत असेल त्याच्या फोन बिन लावा. ज्याला लागत असते त्याला जवळच्या आसपास शावगाव बिवगाव सालवडगाव खरडगाव वरूर बिरूर भगूर अमरापूर असे आसपास ज्याला लागत असतील त्याला आपल्याकडे गावरान अंडे भेटत. तर गाईज एवढे अंडे झालेत आपल्याकडे, पूर्ण भरले. तर भाई आम्हाला कोंबडी धरायची पण हाती लागाना माय गेली आमच्या. पण आज धरायचीच काय असं पण असं लय तारास दिदी. दार दार कुठे गेली पलीकडून आली, पलीकडून जा पलीकडून. इकडून आली आहे. संपला विषयीचा. तर गाय जिथं आपल्या तिथं कडळ पेरल्या, जिथं पेरून झालंय ओके. आणि पावसाचं वातावरण पण झालंय बाय. आज पहाड कसं काळा भांगार दिसतंय. तर गाईज आपल्याकडे आता सध्या कोण आलंय माहितीये का, बॅटाला आलं मला. मी गाडीवर पडलो स्वतः दत्ता भाऊ पानाळे आणि गौरव भाऊ कोरडे. काय घेऊन आले? केळ. केळ लवकर बारा काय घेऊन आलो? केळ. मग काय आणू तुला? अरे लय लय गोष्टी सापडलेल्या नाही. केळ वरून ते याच्याकडे कारी को कटा आला असेल तुला. केळ नाही खाल्ले, पौष्टिक आहार काही नाही. लवकर बारा चिन्ह. आता काय हायब्रिड ते नाही माहिती. तू कायचं काम कर आता. जेवण गावरांचे मला. तर गाईज दत्त्याची केळं करा. सॉरी दत्तीने आणलेली केळं करा. गोड तर गाईज पावसाचं वातावरण झालंय असं. डबे बिगा आले एवढ्या पावसाच्या वातावरणात. दत्ता भाऊ भेटायला आला आपल्याला. धन्यवाद भाऊ, तुझा आपला भाऊ आहे. लवकर बारा एवढं धन्यवाद. लवकरात लवकर बारा. त्या दवाखान्यात जाय पाहिलं. ओके डॉक्टर साहेब ओके. डॉक्टरच देत आपले. थोडं नोकलं पण हे डॉक्टरच होते.
ऐकलं ना थोडं नोकलेले थोड्या नुकलेली ती थोड्या गेले हा ते जर कॉलेजच्या गार्डन मध्ये बसले नसते पार्किंग मध्ये गार्डन मध्ये ते डॉक्टरच झाले डॉक्टर असतात शेवगावचं दवाखान्यात नाव गेलं जाणारा डॉक्टर असतो तो गाया लावायच्या आणि म्हशी लावायच्या कामात जायचे फक्त ऑलराऊंडर तुम्ही लावा काम दुसरं काय करू लगेच अशी गाय लावली असती तू मित्र नाही भावा तुम्ही बायको आहे फक्त लय वाचता कोंबड्या बरं कोंबड्या बरं बऱ्या मग त्यांना काही झालं तर काय लिमोन वेळ झालं काय त्यांना बऱ्या केवढ्या झाल्या बरं 2 लेकराच्या आया झाल्या रोज अंडे देतात लेकराच्या आया झाल्यात आता बरं वाढ झाली की नाही काही अरे बघ ना भाई अजून कस काय पडला तर भाई पहा लगेच मडीचा नाडा बिडा आणला आपल्या दत्ता डबल पडला नाही पाहिजे परत पडलं नाही पाहिजे म्हणून नाडा बिडा आणलाय भाऊ एवढी काळजी भाऊ तुला डबल पडला बिडला अवघड जीव येते जीव आहे जीव हे आता सांभाळून ठेवतो मी हातात नाही घालीत कारण काम आपण नॉनव्हेज बिनव्हेज खातो त्याच्यामुळे आम्ही नाही खात आमच्या कामावर कारण तू खात नाही नॉनव्हेज मी नॉनव्हेज खातो त्याच्यामुळे रस्ता का जवळ ठेवतो ठेवतो मी रस्ता का हे बिर्याणी गावऱ्या जर बिर्याणी खायला ना ते फक्त भात खातो दुसरं काही नाही चिकन खात नाही परत चिकन अंडी खायला फक्त रस्सा खातो चिकन खात कटकच बंद केलं यांनी बंद करून टाकलं माळ घालायची मला पैठण जायला पण टाइम मॅडम माळ नको रोज राक्षी घाला दत्त्या म्हणतोय मला माळ घालायची ज्याला माळ घालायची असते त्याची नीतिमत्ता साफ पाहिजे आमची हे पोरगी बघून सांगू तिच्या लफडी किती झाली असते अशी कोणतीच रस्त्याने पोरगी सोडित नाही तिच्यावर लाईन मारित नाही माळ घालून करून करतो त्यासाठी मन पवित्र पाहिजे माळ नको घालू आता नॉनव्हेज सोड चांगली गोष्ट आहे तुळशीची माळ घालायची म्हणलं मन पवित्र पाहिजे आपलं मन आपल्या तोंडापेक्षा काय नाही मा भाव येतात कोण काय म्हणलं नाही मारे कोण काय म्हणलं नाही मारे ना मी तर कोण काय म्हणायचं नाही भाई पाहुण्या माणसाला चहा आता चहा केलाय काय केला येडा जाणारा मी चहा नाही पित मी कॉफी पितो आम्हा प्यावा लागत आता नाही घरी पण नाही पिक्चर दुसऱ्याच तिथे प्यात जा घर पेत जा भाई दत्ता भाऊ गौरव चालले आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव त्याच्याच टाकले ओके चाललास सोडून सारे चाललास का रे दामन जा बाय तर गाईज आजचा ब्लॉग मी एंड करतो भैया तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया एखाद्या नवीन अशा ब्लॉग मध्ये